नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. नीट परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी कोट्यात जागा उपलब्ध करून देतो या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना बेळगावात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला मुंबई येथे अटक केली असून त्याच्याकडून 12 लाख रुपये रोख रक्कमसह 15 लॅपटॉप, 5 मोबाईल व कॉम्प्युटर जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्या आरोपीचे नाव अरगोंडा अरविंद उर्फ अरुण कुमार, वय वर्षे 43, राहणार खंडीमा, मूळ गाव हैदराबाद, तेलंगणा. अरुण कुमार विरोधात बेळगावसह अनेक राज्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. लोकांनी सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे. कोणाचीही फसवणूक केली जात असल्यास त्यांनी जवळच्याच पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी, असे आवाहन डीसीपी रोहन जगदीश यांनी केले आहे. बेळगाव चोरला रस्त्यावरील गोव्यासाठी मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक गेल्या आठवड्यापासून सुरू झाली आहे. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला असून अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच कुसमळी येथील कमकुवत झालेल्या पुलावरून ही अवघड वाहतूक सुरू राहिल्यास केव्हाही मोठा अनर्थ घडू शकतो. यासाठी चोरला रस्त्यावरून गोव्याकडे होणारी अवजड वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी जांभोटी, कणकुंबी, चोरला या परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच मंगळवारी दिनांक 16 रोजी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात येणार असल्याचे तरुण भारतशी बोलताना किरण गावडे यांनी सांगितले. बेळगाव महापालिकेच्या 4 स्थायी समित्यांवर निवड झालेल्या अध्यक्षांचा शपथविधी कार्यक्रम आज सोमवारी पार पडला. महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. त्यानुसार आज महापालिकेत महापौर सविता कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अर्थस्थायी समिती अध्यक्षपदी नेत्रावती भागवत, आरोग्य स्थायी समिती अध्यक्षपदी श्री शैल कांबळे, नगर रचना स्थायी समिती अध्यक्षपदी जयतीर्थ सौंदत्ती, लेखा समिती अध्यक्षपदी रेश्मा कामकर यांनी शपथ घेतली. यावेळी महानगरपालिका कार्यालयाच्या आवारात नियुक्ती झालेल्या स्थायी समिती अध्यक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन केले. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, भाजप जिल्हाध्यक्षा गीता सुतार आदी उपस्थित होते. बेळगाव शिवाजीनगर रोडवरील पेट्रोल पंपजवळ काल रविवारी रात्री खासगी बस रस्ता दुभाजकाला धडकली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. धडकेनंतर या ठिकाणी असलेला विद्युत खांब मोडून एका रिक्षावर पडल्याने रिक्षा चालक जखमी झाला आहे. मात्र यामध्ये सुदैवाने काहीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार एक भरधाव खासगी बस दुभाजकाला धडकली. मात्र यात रिक्षा व बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विद्युत खांब रस्त्यावर आडवा पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. भाग्यनगर 5वा क्रॉस परिसरात काल रात्री झाड कोसळले. यावेळी सुदैवाने रस्त्यावर कोणी नसल्याने दुर्घटना टळली. मात्र झाड पूर्णपणे रस्त्यावर कोसळल्याने त्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होता. वादळी पावसामुळे कमकुवत झाडांची पडझड होऊ लागली आहे. वादळी पावसामुळे शहरातील धोकादायक झाडाचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. भाग्यनगर 7वा क्रॉस परिसरात अनेक झाडे धोकादायक परिस्थितीत आहेत. याकडे संबंधित अधिकारी व प्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. घराबाहेर 4 चाकी, दुचाकी अशी वाहने असल्यामुळे त्यावर झाड कोसळल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्वरित संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन येथील धोकादायक झाडे काढावीत, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. हेस्कॉमकडून अनगोळ येथील शिवारातील बस्ट होऊन निकामी झालेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी आज सोमवारी सकाळी नवा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. अनगोळ शिवारातील बाळेकुंद्री यांच्या शिवारातील टीसी मागच्या काही दिवसापूर्वी अचानक शॉर्ट होऊन बस झाला होता. परिणामी विजेअभावी गैरसोय होत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी अनगोळ शिवारातील टीसी ताबडतोब सुरू करण्याची मागणी केली होती. हेस्कॉमचे कार्यकारी नव्या टीसीसह
आज सोमवारी सकाळी अनगोळ शिवाराच्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी शेतातील नादुरुस्त टीसी काढून त्या जागी नवा टीसी बसवला. या पद्धतीने हेस्कॉमने आपल्या मागणीची दखल घेऊन नव्या विद्युत ट्रान्सफॉर्मरची सोय केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव शहराच्या मुख्य प्रवेशद्वार शेजारी असलेल्या हरिकाका कंपाऊंड परिसरातील रस्ते चिखलमय झाल्यामुळे नागरिकांना यामधून जाण्यास अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यासंदर्भात माजी खासदार, माजी आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी वर्गाला कळवून सुद्धा अजून रस्त्याच्या डांबरीकरणाचा मुहूर्त कधी सापडणार अशा प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहेत. त्यामुळे सदर रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे, जेणेकरून व्यावसायिक वर्गाला सुलभ होणार आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा हायवे शेजारील रस्ता बंद करू असा इशारा देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्याही महाग झाल्या आहेत. त्याचाच अनुभव बेळगाव येथे आज सोमवारी बाजारातही नुकताच आला. भाज्यांसह इतरही वस्तू महागल्याने महिलांचे आपल्या स्वयंपाकघरातील आर्थिक गणितच बिघडले आहे. ऋतुबदलामुळे भाजीपाल्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यात टोमॅटोचे भाव 70 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊन पोहोचले आहेत. दुसरीकडे मिरची, लिंबू, मेथीसह इतर भाजीपाल्याच्या भावाचा ठसका नागरिकांच्या खिशाला जड झाला आहे. बेळगावसह ग्रामीण भागातील आठवडे बाजारातही भाजीपाला खरेदीची गर्दी कमी दिसून येत आहे. रोटरी क्लब बेळगाव दर्पण, आयुष विभाग, शहापूर काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि भारतनगर तिसरा क्रॉस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर परिसरातील नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधक लस देण्यात आली. शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात तसेच भारतनगर तिसरी गल्ली येथील मुच्चंडी यांच्या निवासस्थानी शहापूर परिसरातील शेकडो नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी रोटरी क्लब बेळगाव दर्पणच्या अध्यक्ष रुपाली जनास, सेक्रेटरी शीतल दिल्ली, इव्हेंट चेअरपर्सन अश्वगंधा कुगजी, कावेरी करूर, रेश्मा जितुरी, सविता वेसने, काळभैरवनाथ मंदिराचे मानतेशनाथ महाराज यांचे सहकार्य लाभले. सततच्या पावसामुळे सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील गटारीचे सीडी बांधकाम अचानक कोसळून रस्त्यावर भगदाड पडल्याची घटना सायंकाळी घडली. सदर सीडीचे एका बाजूचे बांधकाम खचून कोसळले. परिणामी रस्त्यावर भगदाड निर्माण झाले आहे. या सीडी बांधकामाला लागूनच नाला आहे. रस्त्यावर पडलेल्या भगदाडामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या भगदाडाच्या ठिकाणी झाडाच्या फांद्या टाकण्याबरोबरच सदर घटनेची माहिती महापालिका आयुक्त, आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिली. तेव्हा महानगरपालिका आयुक्तांनी पाहणी करून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल असे आश्वासन दिले आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी मंगाई मंदिर परिसरातील कंपाऊंडची भिंत पाडून मंगाई नगर मधील रहिवाशांना रस्ता खुला करून दिल्यानंतर या भागात पोलिसांनी रविवारी शांतता सभा घेतली. आगामी यात्रा काळात कोणत्याही परिस्थितीत शांतता प्रस्थापित करावी यासाठी शहापूर पोलीस निरीक्षक एस सिमानी, पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी परिसरातील रहिवाशांना मार्गदर्शन करत शांतता राखण्याचे आवाहन केले. यात्रा काळात मंदिर परिसरात कुणीही वादविवाद करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. इलकल बस आगाराची बस इलकलहून वास्कोला चालली होती. रामनगर अनमोड रस्ता बंद असल्याने ही बस रुमेवाडी अनमोड मार्गावरून जात असता गोव्याकडून येणाऱ्या इनोव्हा कारला चुकवताना बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. इलकल आगाराची बस इलकलहून वास्कोला जात होती. बस क्रमांक KA29F1267 ही बस शनिवारी दुपारी 3 वाजता वास्कोकडे चालली होती. खानापूर जवळ रुमेवाडी जवळ असलेल्या पुलावरून बस जात असताना समोरून इनोव्हा क्रमांक GA09A8163 ही भरधाव आल्याने बस चालकाने प्रसंगावधान साधून बस रस्त्याच्या कडेला नेली. अन्यथा समोरासमोर मोठा भीषण अपघात झाला असता.
चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांना चिकोडी जिल्हा संघर्ष समितीच्या सदस्यांनी चिकोडी जिल्हा व्हावा या मागणीसाठी सोमवारपासून विधानसभा अधिवेशनात आग्रह धरावा अशा मागणीचे निवेदन रविवारी आमदारांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे त्यांना निवेदन दिले. बेळगाव जिल्हा विभाजन करून कर्नाटक राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्यात किमान 3 जिल्हे व्हावेत. चिकोडी येथे निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी आल्यानंतर सिद्धरामय्या, प्रकाश हुक्केरी, गणेश हुक्केरी या सर्वांनीच जाहीर सभेत सांगितले की आमचे सरकार सत्तेत आले तर चिकोडीला जिल्हा बनवू. पण चिकोडीत सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा असूनही सांगितल्याप्रमाणे जिल्हा निर्मिती होत नसल्याने चिकोडी परिसरातील नागरिक नाराज आहेत. गत आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सुमारे 5 फुटाहून अधिक पाण्याच्या पातळीत घट झाली होती. शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने सातत्य ठेवल्यामुळे पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. सोमवारी दुपारपर्यंत पावसाने उघडीप घेतल्यामुळे उष्म्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. दुपारनंतर वातावरणात बदल झाल्यामुळे मोठ्या पावसाची चिन्हे निर्माण झाली आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सध्या शहरातील संयुक्त महाराष्ट्र चौकातील एका बाजूचे ड्रेनेज तुंबून घाण केर कचऱ्यासह सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे पादचाऱ्यांसह दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संयुक्त महाराष्ट्र चौक खडेबाजार येथील रेमंड शोरूम व हिंदी प्रचार सभा यांच्या समोर असलेले भुयारी गटार साफसफाई अभावी मोठ्या प्रमाणात तुंबून ओसंडून वाहत आहे. त्यामुळे विशेष करून हिंदी प्रचार सभेच्या प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात घाण केर कचरा मिश्रित सांडपाणी साचून राहिले आहे. परिणामी हिंदी प्रचार सभेमध्ये ये जा करणे नागरिकांना कठीण झाले आहे. तुंबलेल्या ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावरून देखील वाहत आहे. या प्रकारामुळे या ठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधीचे वातावरण पसरल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.